पुस्तकाचे नाव शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, भाग 9। आई तुळजाभवानी, माता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून वाचनास सुरुवात करत आहे। प्रकरण 17, जगमान्य प्रेरणादायी घटक। जगाच्या पाठीवर कोणाला कशातून प्रेरणा मिळते ते सांगता येत नसलं तरी कोणत्या कोणत्या गोष्टी लोकांना प्रेरणा देऊ शकतात ते पाहूया, जेणेकरून वेळ प्रसंग पाहून तुम्हाला हे घटक आणि ती माणसं यांचा ताळमेळ घालता येईल। माणसाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टींचं मूलभूतरित्या 2 प्रकारात वर्गीकरण करता येते। 1 पैसा, 2 पैसा व्यतिरिक्त घटक। ज्यांना पैसा प्रेरणा देऊ शकत नाही अशी माणसं शोधा। जगात ज्यांना पैसा नको असेल अशी माणसं सापडतील, पण ज्यांना काहीच नको असं म्हणणारी माणसं शोधा। अहो, कोणाला काही ना काही लागतच असते। काय लागत असते ते शोधणे। एवढे छोटे काम जमत नसेल तर मग नेता होता कशाला आणि व्यवस्थापक होण्याची भानगड तर कशाला करता। तर पैसा हा घटक खूप लोकांना प्रेरणा देणारा असा घटक आहे। लोकांना कामाच्या बदल्यात मोबदला मिळाला तर ती एक प्रेरणा, अखंड प्रेरणा असते। जोपर्यंत तुम्ही पगार देणार तोपर्यंत लोक तुमच्यासाठी काम करणार। त्यात आणखी प्रेरणा द्यायची असेल तर योग्य मोबदला वेळेत द्यायला शिका आणि तो बऱ्यापैकी द्या। शिवाजी महाराजांना हा घटक चांगला माहिती होता। महाराज सर्व सैनिकांना न चुकता प्रत्येक प्रतिपदेला हमखास पगार देत असत। शिवाय जर मोहिमेवर जायची वेळ आली तर 4 महिन्यांचा आगाऊ पगार देत असत। आता कळलं ना लोक स्वराज्यात इमाने इतबारे काम का करत ते। आता स्वराज्यात कधी कोणाला स्वार शिपायाला बंड करण्याची वेळ का आली नाही ते। आणि महाराजांच्या या वेळेत पगार देण्याच्या प्रेरणादायी गोष्टीची नोंद एका युरोपीय इतिहासकाराने करून ठेवली आहे। आता या दैनंदिन किंवा मासिक पगाराव्यतिरिक्त ही लोकांना कधी कधी बोनस द्यायला जरा हात मोकळा ठेवत चला। कर्मचारी, सहकारी यांची तुम्ही दिवाळी न कराल तर तुमचा शिमगा करायला ते कशाची वाट बघतील। म्हणून तुम्ही दिवाळी लक्षात ठेवा, ते होळी विसरतील। आणि तुम्हाला जर सर्वात यशस्वी नेता व्हायचं असेल तर पगार आणि बोनस याच्या पुढेही जाऊन लोकांना काहीतरी इन्सेंटिव्ह देत चला। आणि हे इन्सेंटिव्ह म्हणजे काय म्हणाल तर ज्यामुळे लोक आणखी उत्साहाने काम करतील, त्यासाठी थोडा जास्त पैसा पेरणे। जास्त पैसा पेराल तर नक्कीच जास्त उगवेल। यामध्ये औषधोपचार खर्च, भरपगारी रजा, घर भाडं, शैक्षणिक खर्च, मनोरंजन खर्च यांचा समावेश होतो। लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटावा असं वाटत असेल तर त्यांच्या मनात आपुलकी निर्माण करण्यासाठी हे उद्योग करा। शिवाजी महाराज युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना जखम पाहून 5, 25, 50, 100 होऊन औषधासाठी देत असत। शहीद सैनिकांच्या कुटुंबाला हयात म्हणजे आयुष्यभर अर्धवेतन पेन्शन देत असत। निराधार झालेल्या बालकांना स्वतःच्या पैशातून शिक्षण देत आणि या सैनिकांच्या पोरांचं शिक्षण पूर्ण झालं की त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे लष्करी किंवा दप्तरी कामावर रुजू करून घेत असत। विमा योजना जगात पहिली कोणी चालू केली तर आपल्या महाराजांनी। आणि मेडिक्लेम पॉलिसी कोणी राबवली तर तीही आपल्या महाराजांनी। गोरगरीब सैनिकांच्या अनाथ मुलांसाठी बालपरवेशी गृह म्हणजे बोर्डिंग स्कूल काढलं। अगदी एखाद्या सैनिकाच्या मुलीचं लग्न पैसा वाचून अडलं तर तो खर्चही महाराज करीत असत। आणि मोहीम यशस्वी करणाऱ्या सैनिकाला महाराज सोन्याचं कडं देत। ते कसं विसरून चालेल। आता पैशा व्यतिरिक्त प्रेरणा देऊ शकतात अशा गोष्टी पाहूया। 1 लोकांना सन्मानजनक पदवी द्या। साधं सोपं काम आहे। सर्व्हिस मेकॅनिकला सर्व्हिस इंजिनियर पदवी द्या। सेल्स बॉयला सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणा। टेलिफोन ऑपरेटरला रिसेप्शनिस्ट म्हणा। थोडक्यात काय तर गाढवाला गाढव म्हणायची वेळ आली तरी त्याला घोडा म्हणा। आणि घोडा असेल तर त्याला रेसचा घोडा म्हणा। साधा हत्ती असेल तर त्याला ऐरावत म्हणा। 2 प्रोत्साहन आणि दखल। जे लोक चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन द्या। त्यांच्या चांगल्या कामाची दखल किंवा नोंद घ्या। सर्वांसमोर त्यांचं कौतुक करा। महाराज कसं म्हणायचे, शाब्बास बहादरा, फत्ते केली, मोठी बात झाली। तुमची सरफराजी करून नौबतीचा मान देऊ, पालखीचा सन्मान देऊ अशा गोष्टीतून माणसांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते। 3 अधिकार द्या। लोकांना तुम्ही काही अधिकार देऊन पहा, ते कसे निर्धाराने आणि आपुलकीने काम करतात, अगदी समर्पण भावनेने काम करतात। एक वेळ तुम्हाला लोकांना पैसे देता नाही आले तरी चालेल, पण त्यांना अधिकार द्या। बिनपगारी फुल अधिकारी असं म्हटलं तरी चालेल। तुम्ही अनुयायांना, कर्मचाऱ्यांना अधिकार दिल्यामुळे ते अधिक जबाबदारीने काम करतात, कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास टाकल्याची त्यांना जाणीव असते। 4 चांगलं वातावरण। लोकांनी तुमच्यासोबत काम करावं असं वाटत असेल तर त्यांना तशी वातावरण निर्मिती करून द्या। म्हणजेच काय
तर चांगलं कार्यालय, चांगली आसन व्यवस्था, चांगले मोबाईल आणि जमलं तर इतर आणखी काही जे कामाला येईल आणि त्यामुळे तो माणूस अधिक चांगल्या प्रकारे काम करून तुम्हाला अधिक चांगला निकाल देऊ शकेल. 5. नोकरीची हमी. जगात या प्रेरणादायी घटकाचा किती उपयोग होत असतो ते नक्की सांगता येणार नाही, परंतु मराठी माणसाला मात्र कायम नोकरी या शब्दाचे खूप आकर्षण राहिले आहे. त्यामुळे उद्योगधंदा करणारी माणसं कमी आणि नोकरी शोधणारे जास्त आहेत. नोकरी मिळणे अलभ्य लाभ आणि परमनंट नोकरी म्हणजे तर स्वर्गात गेल्यासारखेच आहे. नोकरीची शाश्वती म्हणजे मराठी माणसासाठी कल्पवृक्ष सापडणे, कामधेनू हाती लागणे आणि चिंतामणी रत्न सापडणे यासारखे आहे. या गोष्टीचा शिवाजी महाराजांनी बारकाईने उपयोग केलेला दिसतो. महाराजांनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सैन्य भरती करण्याची प्रक्रिया वाढती ठेवली. अर्थात जेवढा राज्यविस्तार होत गेला तशी सैन्याची गरज वाढणं स्वाभाविक होतं. परंतु महाराजांच्या वेळी किंवा त्यापूर्वी सगळेच राजे लोकांना ज्या नोकऱ्या द्यायचे त्या कंत्राटी स्वरूपाच्या किंवा हंगामी स्वरूपाच्या असायच्या. म्हणजेच काय तर लढाईपुरती सैन्य भरती करायची आणि लढाई संपली की नोकरी संपली. महाराजांनी ही पद्धत बदलली आणि तैनाती फौज म्हणजे कायमस्वरूपी खडे सैन्य उभे केले. महाराजांच्या सैन्यात भरती होणं म्हणजे कायम स्वरूपाची नोकरीची हमी होती आणि म्हणूनच फक्त मराठी लोकच नाही तर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, कन्नाडी, भिल्ल, लमाण, गौंड, गुजराती, राजस्थानी लोकांनी महाराजांच्या पदरी नोकरी केली. परमनंट नोकरी हा घटक महाराजांनी एवढ्या प्रभावीपणे वापरला की विजापूरची नोकरी सोडून 700 पठाण आले. पोर्तुगीजांची नोकरी सोडून 400 पोर्तुगीज स्वराज्यात आले. अगदी औरंगजेबासारख्या श्रीमंत बादशहाचे 4000 घोडेस्वार 1674ला मोगलांची मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वराज्यात आले. महाराजांनी 1645 पासून सैन्य भरती केली आणि राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांचे म्हणजे 1674 साली जवळपास 2,50,000 खडे सैन्य होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्यांनी नोकरीची हमी दिली आणि महाराजांची माणसं, सहकारी, कर्मचारी सांभाळण्याची पद्धत एवढी चांगली होती की उभ्या आयुष्यात एकही माणूस महाराजांची नोकरी सोडून गेला नाही की महाराजांवर नाराज होऊ शकला नाही. कायम नोकरीच्या बदल्यात कायम रयतेने स्वराज्याला कायम निष्ठा दिली. याला म्हणतात प्रेरणा. नाही तर आज बघा काय परिस्थिती आहे. लोक मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्या 6-6 महिन्यात बदलत असतात कारण कायम नोकरीची हमी कोणी देत नाही. 6. जॉब एनरिचमेंट. जॉब एनरिचमेंट म्हणजे माणसांना, कर्मचाऱ्यांना, अनुयायांना आव्हानात्मक काम देणे, दिवसेंदिवस अवघडात अवघड कामे देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवणे आणि मोठी मोठी कामे करण्याची त्यांना प्रेरणा देऊन संधी देणे. माणसाची क्षमता पाहून त्याला तो आज जे काम करत आहे त्यापेक्षा मोठं काम देणे, मोठी जबाबदारी देणे म्हणजे त्या व्यक्तीवर विश्वास टाकणे होय. असा विश्वास टाकला की लोक आपोआप तो सार्थ करण्यासाठी प्राणाची बाजी लावतात. पुरंदरचे किल्लेदार असणाऱ्या नेताजींना महाराजांनी सरसेनापती केलं. पंचहजारी असणाऱ्या प्रतापरावांना सरसेनापती केलं. प्रतापरावांच्या बलिदानामुळे अचानक रिक्त झालेली जागा खंबीरपणे चालवलेल्या हंसाजी मोहितेंना 1000वरून थेट सरसेनापतीची जबाबदारी दिली. ही सगळी उदाहरणं जॉब एनरिचमेंटबाबत अत्यंत बोलकी आहेत. तुमच्या सहकार्यांना, अनुयायांना नियोजनाच्या आणि इतर बैठकांना आमंत्रित करा. त्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी द्या. त्यामुळे त्यांची तुमच्याबद्दल आणि संस्थेबद्दल आपुलकीची भावना वाढेल आणि हाच घटक एक प्रेरणास्रोत म्हणून त्यांना कायम तुमच्याशी एकनिष्ठ राहण्यास मदत करेल. 8. गुड सुपिरियर्स. आपण तळागाळातले कर्मचारी किंवा सहकारी यांच्यावर देखरेख करण्यासाठी जे अधिकारी नेमाल त्या लोकांपेक्षा बुद्धिमान, अनुभवी आणि परिपक्व असे नेमा. आता अर्थ सरळ आहे की ज्याला तुम्ही सुपिरियर म्हणून पाठवणार तो सगळ्याच बाबतीत सुपर असला पाहिजे. असा सुपर असणारा माणूस खालच्या टीमकडून सुपर काम करून घेईल आणि निकाल चांगलाच देईल. लक्षात ठेवा, तुम्ही कंपनी, संस्था, संघटना सांभाळण्यासाठी नेमलेली माणसं तुमच्यासारखीच तळमळीची आणि तुमच्याप्रमाणेच ध्येयवादी असली पाहिजे. टंगळमंगळ लोकांना ही जागा देऊ नका. खुशमस्करांना तर अजिबात देऊ नका. स्पष्ट आणि खरे बोलणारे, प्रामाणिक काम करणारे लोकच या पदासाठी निवडा. लक्षात ठेवा, हेच लोक तुमचे डोळे आणि कान आहेत म्हणून ते विश्वासू आणि सक्षम ठेवा. 9. सर्वांशी संबंध मधुर ठेवा. फक्त नेत्यांचे कार्यकर्त्याशी नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याचा सुपिरियरशी आणि प्रत्येक सुपिरियरचा प्रत्येक सहकार्याशी चांगला संबंध असणे गरजेचे आहे. चांगले संबंध कशाला म्हणतात ते मुंग्यांकडून शिका.
किंवा एखादी साखळी कशी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कडीला जर मजबूतपणे जोडलेली असेल तरच ती मजबूत म्हणता येते, तसे संस्थेतील संघटनेतील प्रत्येक व्यक्तीचे खालपासून वरपर्यंत एकमेकांशी खूप चांगला संवाद, समजूत आणि मधुर संबंध असणे हाही एक मोठा प्रेरणादायी घटक असतो. स्वार शिपाई ते सेनापती सर्व लोक महाराजांसाठी जीव अर्पण करायला तयार असायचे. तसे महाराजही सामान्य सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी आपला जीव खर्ची पाडायला तयार असायचे. आणि म्हणून मावळे म्हणायचे, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. सरदार म्हणायचे, आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे. तसे महाराजही म्हणायचे की सर्वात आधी कल्याण स्वराज्याचे, त्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचे आणि नंतर राजाचे. या अशा मधुर संबंधाच्या जीवावरच महाराज असे म्हणायचे की माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल आणि माझा शेवटचा मावळा जिवंत असेपर्यंत स्वराज्य टिकेल. आणि ते खरं ठरलं. महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी 27 वर्ष मोगलांशी झुंज देऊन स्वराज्य कायम केलं आणि 800 वर्षाची पातशाही पालथी केली. असाच ऋणानुबंध नेता आणि कार्यकर्ता, व्यवस्थापक आणि कर्मचारी यामध्ये असल्यावर मागे पळून पाहण्याचे कामच नाही आणि मैदानातून पळून जाण्याचे तर कामच नाही. त्या नेत्याच्या मृत्यूनंतरही जर त्याचे अनुयायी त्याच मार्गाने चालत राहतील तर नक्की समजा त्या नेत्याचे कार्यकर्त्याबरोबर मधुर संबंध होते. प्रकरण 18. प्रेरणेची मुलखा वेगळी उदाहरणे. छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या माध्यमातून मावळ्यांनाच नाही तर रयतेलाही प्रेरणादायी आव्हानात्मक कामे करण्यासाठी आवाहन करत असत. यात आर्थिक प्रेरणेबरोबरच इतर गोष्टी महाराज मावळे आणि रयतेला देऊ करत असत. अशाच एका मोटिवेशन प्रकरणातला हा प्रसंग पाहूया. शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली आणि राजधानीला शोभेल असा गड बांधायला सुरुवात केली. सर्व तटबंदी वगैरे बांधून झाल्यावर गडाची अभेद्यता पाहण्यासाठी महाराजांनी मोठी योजना जाहीर केली. राजधानीचा गड हा अजिंक्य आणि बेलाग असा बांधून झालेला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठीच महाराजांनी सर्वत्र दवंडी पिटवली आणि घोषणा केली की जो कोणी किल्ल्याचा महादरवाजा सोडून इतर मार्गाने वर येऊन किल्ल्यावर झेंडा फडकविल त्याला महाराज स्वहस्ते बक्षीस देणार. बक्षीस 100 होन रोख आणि सोन्याचं कडं आणि एक उमदा घोडा असं जाहीर केलं. आता कामगिरी जेवढी मोठी बक्षिसे तेवढं मोठं. महाराजांना कल्पना होती की रायगड चढणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्याची इच्छा असणाऱ्यानेच ती हिंमत करावी. स्वराज्यात असे शिर तळहातावर घेऊन लढणारे, गड चढणारे 1000 मावळे आहेत. यातील एखादा मावळा हे आव्हान स्वीकारेल त्याच्या पराक्रमाचे चीज होईल. गडाची अभेद्यताही मोजता येईल. एखादा माणूस जर गडावर आला तरच गडाला माळा लावता येतात आणि एकदा का माळा लावल्या की रात्रीच्या अंधारात हजारो गणीम मग गड चढून वर येऊन किल्ला ताब्यात घेत असतो. म्हणून एकटा दुकटा कोणी गडावर येण्याची, कोठून येण्याची तजवीज करतो हे महाराजांना पाहायचे होते. आणि रायगडाची अभेद्यता भेदणारी ती वाट कडेत असून महाराजांना बिकट आणि निर्धोक करावयाची होती. एक प्रकारे गडाची परीक्षा आणि मावळ्यांची रयतेची परीक्षा एकाच प्रसंगातून महाराज आजमावणार होते. आणि महाराजांचे हे दोन्ही हेतू साध्य करण्याचा प्रयत्न एका दलित तरुणाने मोठ्या धाडसाने पार पाडला. डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या एका कुटुंबातील तरुणाने महाराजांचं हे आव्हान स्वीकारलं आणि तो धाडसी तरुण आपल्या कबिल्यासह, कुटुंबासह रायगडाच्या पायथ्याशी आला. त्याने एक संपूर्ण दिवसभर रायगडाची सर्व बाजूने टेहाळणी केली आणि मग एक अवघड परंतु इतर वाटांपेक्षा सोपा वाटणाऱ्या खडकाळ भागातून वर जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात ही योजना शासकीय असल्यामुळे महाराज स्वतः रायगडावर थांबून या धाडसी तरुणाच्या प्रयत्नाला बळ देणार होते. आणि मध्येच या तरुणाला काही मदत वगैरे लागली तर मोठमोठाले दोरखंड आणि जाळ्या घेऊन मावळे मंडळी किल्ल्याच्या पायथ्याला आणि तटबंदीवर सज्जपणे उभे राहिले. या धाडसी तरुणाने आपला जीवघेणा रायगड चढाईचा प्रवास सुरू केला आणि महाराजांनी गडाखाली आणि गडावरही ढोल ताशे नगारे वाजवायला सांगितले. महाराजांना या प्रसंगाचा फक्त आनंद झाला होता असे नसून महाराजांना आपल्या स्वराज्यात असे धाडसी जेवढे म्हणून लोक असतील त्यांना प्रोत्साहन द्यायची नेहमी भूमिका असायची. म्हणून महाराजांनी त्या तरुणाचे धैर्य वाढावे, त्याची हिंमत कायम राहावी म्हणून हे प्रोत्साहन देण्याची व्यवस्था केली. अवघड प्रवास सुरू करणे सोपे असते परंतु संपविणे खूप अवघड असते. हा तरुण जसजसा वर चढू लागला जमिनीपासून हजारो फूट उंचीवर खडकाळ कातळातून वाट काढत असताना कुठेही त्याचा हात सुटला, पाय सटकला तर हजारो फुटांवरून कोसळणारा हा तरुण
क्षणार्धात मृत्युमुखी पडणार होता. शीर तळहातावर घेऊन रायगड चढणारा हा हिम्मतबाज तरुण आणि त्याची कसरत पाहण्यासाठी हजारो मंडळी रायगडपाशी जमले होते. गडाच्या कडेकपारीतील गरुडाचे घारीचे हल्ले आणि अनेक विषारी साप, विंचू यांना सामोरे जात अखेर हा धाडसी तरुण एका अवघड वाटेने रायगडावर चढता झाला. महाराजांनी स्वतः पुढे जाऊन त्या धाडसी तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले. एका अस्पृश्य समाजातील तरुणाला छातीला लावताना महाराजांकडे पाहून अनेक लोकांना वाईट वाटले. अरे पण महाराज अशी जातपात पाहून गळा भेटणारे आणि भेदाभेद करणारे नव्हतेच. कसेल त्यांची जमीन आणि पराक्रम करेल त्याचे कौतुक हा महाराजांचा ठरलेला नियमच होता. त्या दलित तरुणाला महाराज जे समारंभपूर्वक बक्षीस देणार होते त्यापेक्षा या कौतुकाचे मोठे अप्रूप वाटले. महाराज लोकांना प्रेरणास्थानी तर होतेच, परंतु स्वतः हा राजा जेव्हा एखाद्याला आलिंगन देतो तेव्हा त्या माणसाला 33 कोटी देवांपेक्षा महाराज मोठे वाटले तर काय आश्चर्य नव्हते. महाराजांना लोक देवापेक्षाही जास्त मानत होते. आजही मानतात. ते त्यांच्या देवाहून श्रेष्ठ कामामुळे. समता, न्याय, बंधुता यांचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केलं आहे. म्हणून महाराजांनी सर्वात अगोदर त्या तरुणाच्या खाण्यापिण्याची आणि औषध पाण्याची व्यवस्था केली. एखाद्या लढाईत जसा योद्धा शेकडो जखमा घेऊन घायाळ होतो तसाच हा तरुण जागोजागच्या कातळ खडकातून, कपारीतून, खळग्यातून वर येताना जागोजागी सोलटला होता. त्याचे हात आणि पाय रक्तबंबाळ झाले होते, परंतु आता या त्याच्या सर्व कष्टाचे चीज होणार होते. महाराजांनी दुसऱ्या दिवशी रायगडावर दरबार भरवून सगळ्या मानकऱ्यांसमोर त्या धाडसी तरुणाचा सत्कार केला आणि भारावलेले महाराज बोलते झाले. जोपर्यंत माझ्या स्वराज्यात असे बेलाख किल्ले चढून जाणारे लोक आहेत तोपर्यंत मला जगातला कोणताही किल्ला जिंकणे अजिबात अवघड नाही. रायगडसारखा बेलाख किल्ला चढून जाणारे धाडसी लोक जगातील कोणताही किल्ला माळा लावून सर करतील यात संशय नाही. माझा हा विश्वास सार्थ करणारा हा तरुण त्याची साक्ष आहे. महाराजांनी त्या तरुणाला स्वराज्याचा शिलेदार म्हणून नोकरीत घेतले आणि त्याला बक्षीस दिले. 100 रोख, 1 सोन्याचे कडे आणि उमदा घोडा. मला वाटतं जगाच्या पाठीवर आपल्या लोकांना एवढं मोठं बक्षीस देणारा कोणी व्यवस्थापक, मालक, राजा अजून जन्माला आलेला नाही आणि पुढील 5000 वर्षात जन्माला येईल असे सांगता येत नाही. महाराजांच्या या प्रेरणादायी योजनामुळे अनेक कर्तबगार माणसे अगदी कमी कालावधीत महाराजांभोवती गोळा झाली आणि जगातील सर्वात मोठे मोटिवेशन गुरु म्हणून महाराज प्रसिद्धीस आले. अहो, आज लाखो करोडो रुपये दिले तरी लोक मरायला तयार होत नाहीत. पण महाराजांची योजना पहा किती मोठी, की लोक मरण समोर दिसताना म्हणायचे, महाराज ही संधी मला द्या. आपल्या स्वराज्यासाठी मृत्यूला भीक न घालणारे हे लाखो मावळे महाराजांच्या मोटिवेशन पॉलिसीतूनच जन्माला आले हे विसरता कामा नये. मोटिवेशन संदर्भात आणखी एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, तेही रायगडा संदर्भातलंच. गडावर दूध घालण्यासाठी आलेली एक गवळण रायगड पाहण्यात दंग राहिली आणि तेवढ्यात सूर्य मावळला. म्हणून रायगडचा महादरवाजा बंद झाला. आता सकाळ झाल्याशिवाय रायगडाचा दरवाजा कोणत्याही परिस्थितीत उघडला जाणार नव्हता आणि या गवळणीचे लहान मूल पाण्यात होते. कोणत्याही परिस्थितीत या गवळणीला आता त्या मुलासाठी गड उतरावाच लागणार होता आणि तोही गडाचा दरवाजा न उघडता स्वराज्याचा नियम मोडून. नियम असा होता की सूर्यास्त झाल्यावर खालून कोणी वर येऊ शकत नाही आणि वरून कोणी खाली जाऊ शकत नाही. हे झालं दरवाजाचं. आता इतर कोणत्याही प्रकारे जर हा नियम तुटला तर एकच शिक्षा होती, कडेलोट, मृत्यूदंड, टकमक टोकाची भेट. हे सगळं माहिती असताना त्या गवळणीने मुलाच्या प्रेमापोटी एका कड्यावरून गड उतरण्याचा निर्धार केला. चंद्रप्रकाशात तिने आपला मार्ग निवडला आणि ती गड उतरली सुद्धा. इकडे दुसऱ्या दिवशी पहारेकरी आणि किल्लेदार यांची शोधाशोध आणि पळापळ सुरू झाली. गडाचा दरवाजा बंद असताना गवळण गेली कुठे? नंतर कळले की गवळण रात्रीची कडा उतरून आपल्या घरी गेली आणि सुखरूप आहे. एव्हाना ही बातमी गुप्तहेरांनी महाराजांना सांगितली. महाराजांनी त्या गवळणीला बोलवले आणि दरबार भरविला आणि सांगितलं, ताई, तुझ्यासारख्या हिम्मतवान भगिनी माझ्या स्वराज्यात आहेत, म्हणूनच हे स्वराज्य अजिंक्य आहे. प्राणाची भीती न बाळगता तू मुलाच्या काळजीने जीव मुठीत घेऊन अंधाऱ्या रात्रीत गड उतरून गेलीस. केवढं मोठे धाडस केलेस. ज्या गड्यावरून तू उतरून गेलीस त्या गड्यालाच आम्ही आता तुझे नाव देऊ. महाराजांनी तिचा चोळी, बांगडी आणि पैसे देऊन सत्कार केला आणि हिरोजी इंदलकरांना लागलीच आदेश दिला, त्याच ठिकाणाला आणखी अभेद्य करण्यासाठी कडे तासून बुरुज बांधा आणि त्याला नाव द्या हिरकणी बुरुज.
या धाडसी गवळणीच्या धाडसाची आठवण जगाला कायम राहावी. जोपर्यंत जगाच्या नकाशावर रायगड आहे तोपर्यंत या ताईचे धाडस जगाला प्रेरणा देत राहील. सांगा, जगाच्या पाठीवर अशी कोणती कंपनी संस्था आहे की जिने आपल्या लोकांचं नाव एखाद्या युनिटला किंवा प्लांटला दिलं आहे. कंपनीला फक्त मालकाचं नाव असतं, कितीही शाखा उघडल्या तरी. आणि इथे मात्र महाराज राजधानीच्या गडाच्या एका बुरुजाला हिरकणीचं नाव देऊन समस्त स्त्री शक्तीला प्रेरणा देतात. त्यांच्या शौर्याचं चिरस्थायी कौतुक करतात. म्हणून महाराज जगाचे मॅनेजमेंट गुरु आहेत, यात शंका नाही. भाग 9 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.